will open our Bibles to Psalm 91, verses 1, 5 and 6. स्तोत्रसंहिता 91 त्यातलं पहिलं आणि 5वं 6वं वचन आपण वाचणार आहोत. Those who rest in the shadow of the Most High God will be kept safe by the Mighty One. You won't have to be afraid of the terrors that come during the night. You won't have to fear the arrows that come at you during the day. You won't have to be afraid of the sickness that attacks in the darkness. You won't have to fear the plague that destroys at noon. स्तोत्रसंहिता 91 त्यातलं पहिलं वचन आणि 5वं 6वं वचन. जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्वसमर्थाच्या छायेत राहतो. रात्रीतल्या भयाला किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला, काळोखात चालणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस असं लिहिलेलं आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. If you dwell in the secret place of the Most High God, तुम्ही जर परात्पराच्या गुप्तस्थळी वसलात, परमेश्वराच्या छत्रछायेखाली राहिलात, you don't need to be afraid of anything. तर तुम्ही कुठल्याच गोष्टीची काळजी करायची किंवा घाबरायची गरज नाही. Amen. आमेन. You know, today, तुम्हाला ठाऊक आहे आज fear is the number one killer on the planet Earth. भीती म्हटलं तर या पृथ्वी नावाच्या ग्रहावरती नंबर 1 वरती लोकांना मारणारी गोष्ट आहे भीती. Fear is a terrible spirit that has held millions in captivity throughout the ages. आणि या भीतीनं हजारो लोकांना अगदी अनादी काळापासून बंधनात बांधून ठेवलेलं आहे. It's a tool आणि हे असं एक शस्त्र आहे that the devil uses to cage and destroy many people's lives. जे शस्त्र सैतान वापरतो अनेक लोकांना पिंजऱ्यात डांबून त्यांच्या जीवनांचा नाश करायला. You know, fear has no respect of age. आणि भीतीला किंवा भीती वयाचा भेदभाव करत नाही. It has no respect of your status, your power, your money, your person or nationality. म्हणजे तुम्ही कोण आहात, कुठचे आहात, कुठल्या देशाचे आहात, कुठल्या भाषेचे आहात, सामर्थ्यवान आहात, श्रीमंत आहात का कोण, हे काहीच न बघता भीती सगळ्यांवर येत असते. Fear just torments a victim. आणि भीती ज्या कुणावर येते त्याचा छळ करते. And it leads to untimely death. आणि त्या भीतीमुळे काय होतं, लोकांचं अकाळी निधन होतं. You cannot have sleep आणि मग रात्रीची झोप लोकांना येत नाही. when fear grips you. भीतीनं एखाद्या माणसाला जखडलं You become restless. की त्याच्यानंतर आपला जीव बेचैन होतो You become weak. आणि आपण अशक्त होतो. You don't know what to do. आपल्याला कळत नाही काय करायचं. But today, पण आज I want to let you know, मला तुम्हा लोकांना हे सांगायचं आहे you need not be afraid of anything that causes you fear. की कुठलीही गोष्ट जर तुम्हाला भीती घालत आहे तर त्या गोष्टीला तुम्ही घाबरायची गरज नाहीये. And the master power to overcome fear is to come under the wings of God and stay under God. आणि या भीतीवरती जर आपल्याला मात करायची असेल तर त्याचा एकमेव उपाय हाच आहे की परात्पर देवाच्या, परमोच्च देवाच्या पंखांखाली आपण राहायला आलं पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. You need to believe in God. तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. You need to trust in God. तुम्ही देवावरती भरोसा ठेवला If पाहिजे. you do these things, आणि या काही गोष्टी जर तुम्ही केल्या all fear will vanish. तर सगळी भीती तुमच्या जीवनातून निघून जाईल. All fear will vanish. सगळीच भीती जीवनातून निघून जाईल. You know, all of us face various kinds of battles in our life. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या युद्धांना आपल्याला सामोरं जावं लागतं. No one escapes problems. आणि आयुष्यामध्ये त्रास प्रत्येकाच्या जीवनात येतात, म्हणजे त्यातनं कोणी सुटलेलं नाही. Nobody has escaped challenges. एकही माणूस असा नाही की ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये आव्हानं येत नसतील. आव्हानं म्हणा, त्रास म्हणा, संकट, समस्या प्रत्येक माणसाच्या जीवनात येतात. And these we often call as the storms of life. आणि या सगळ्या गोष्टींना आपण नेहमी जीवनी वादळ असं म्हणतो. But the good news is परंतु या सगळ्यामध्ये चांगली बातमी अशी आहे that God already knows what He can do when we face difficulties. की परमेश्वराला ऑलरेडी ठाऊक असतं, जेव्हा आपण कुठल्याही अडचणीतनं जात असतो त्याला देवाला माहिती असतं की काय करायचं आहे. God is never taken by surprise. आणि देवाला कधीही आश्चर्य वाटत नाही आपल्या जीवनामध्ये आलेल्या सगळ्या त्या त्रासांना पाहून. He has a plan before the enemy has a plan. God has a plan. आणि शत्रूंनी आपल्यासाठी योजना करण्या अगोदर देवाने आपल्यासाठी योजना करून ठेवलेली आहे. Even before the enemy wants to ruin you, God knows what to do. आणि शत्रूने तुमच्या जीवनाचा नाश करण्या अगोदर देवाला ठाऊक आहे की देवाने तुमचं काय करायचं So आहे. you don't need to worry. आणि म्हणून जे मी म्हणतो ना, तुम्ही काळजी करायची गरज नाही, ते या कारणामुळे. All the problems are nothing before God. सगळ्या समस्या आपल्या आयुष्यातल्या देवासमोर शून्य आहेत बेटा. They are nothing. देवासमोर त्या काय.
All the mountains are molehills before God. आणि सगळे डोंगर देवासमोर म्हटलं तर मोहरीच्या दाण्या एवढे छोटे आहेत. You have to only hold on to God. तुम्ही फक्त देवाला घट्ट धरून राहायचं. And unless you have a strong faith in God, आणि जोवर तुमचा विश्वास देवावरती भक्कम बसत नाही ना, unless you trust on Him, आणि जोवर तुम्ही देवावरती पूर्ण विश्वास टाकत नाही, unless you pray to Him, आणि जोवर तुम्ही देवाला प्रार्थना करत नाही, you will lose your peace. मग तोवर असंच राहणार, तुम्ही अशांतच राहणार. You have to seek God in the storms of life. म्हणजे जीवनी वादळांमध्ये तुम्हाला देवाचा धावा तर करावाच लागेल. Otherwise, you will live in fear all your lifetime. नाहीतर तुम्ही आयुष्यभर घाबरून घाबरून जगाल. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. Nothing is going to go too much wrong when God is around. अशी कुठलीच गोष्ट फार चुकीची होणार नाहीये. देव आपल्या अवतीभोवती असल्यानंतर असं फार चुकीचं काही होत नाही राजा. God will stand by you. देव आपल्या बाजूनी तुझ्या बाजूनी उभा राहील. You have to stand with Him. तू देवासोबत उभा राहा. You have to believe in Him. तू देवावरती विश्वास ठेव. Look at what God says आणि देव काय म्हणतोय ते पहा. in Isaiah 41 verse 10. यशाचा 41वा अध्याय त्यातलं 10वं वचन. God says, देवच बोललाय "For I am with you. की मी तुझ्या सोबत आहे. Fear not, भिऊ नकोस. for I am with you. मी तुझ्या सोबत आहे. Be not dismayed, अजिबात घाबरू नको, निराश होऊ नको, for I am your God. कारण की मी तुझा देव आहे. I will strengthen you. मी तुला शक्ती देईन. I will help you. मी तुला सहाय्य करीन. I will uphold you with my righteous right hand." माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हातानं मी तुला धरीन. Praise God. असं देव बोललेला आहे. Satan will always come with fear. सैतान नेहमी आपल्यावरती भीती घेऊन येणार, He will speak in your ears आणि सैतान येऊन तुमच्या कानांमध्ये बोलणार, and he will let you know. आणि सैतान तुम्हाला असं सांगणार What now? की आता काय, What will you do आता now? पुढे तू काय करणार आहेस. This sickness has reoccurred. आता हा आजार तुला परत झाला, This problem is too big for you. आणि ही समस्या तर फार मोठी आहे. You will surely die. तू नक्कीच त्याच्यामध्ये मरणार आहेस. And suddenly आणि मग अचानक you are gripped with fear आपल्या मनामध्ये भीतीचं घर होतं, आपल्याला भीती वाटायला लागते, and you are bedridden. आणि मग आपण बिछाण्याला खिळून राहतो. You know, the devil's main tool is to instill fear in you. आणि सैतानाचं मुख्य हत्यार हेच आहे की त्याला तुमच्या मनांमध्ये भीती घालायची आहे बस. Even small things he will magnify. आणि लहान लहान गोष्टी सुद्धा मग सैतान भिंग लावून मोठ्या करून आपल्याला दाखवणार. Because Bible says कारण बायबल म्हणतं in John 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय 10वं वचन, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांचं चोरायला, लोकांना मारायला आणि लोकांचा नाश करायला आलाय. You may think it is your thoughts. तुम्हाला असं वाटेल, असे विचार डोक्यात आल्यानंतर की हे माझे विचार आहेत, You may think this is your fear. आणि तुम्हाला असं वाटायला लागेल की माझ्या मनातली भीती आहे बहुतेक. But the devil puts fear पण in नाही, you. सैतान भीती घालून जातो आपल्या मनात. See, the devil cannot operate without fear. आणि सैतान भीतीशिवाय काम करू शकत नाही आपल्या जीवनामध्ये. He will plant fear in your mind आणि म्हणून सैतान काय करेल की येईल आणि तुमच्या मनांमध्ये भीती टाकून जाईल, and he will start operating from there. आणि मग तिथून सैतान कार्य करायला सुरुवात करेल. I pray that the Lord God may remove all the fears from your lives. मी अशीच प्रार्थना करतो की प्रभू देवाने आज रात्री तुमच्या आयुष्यातली सगळी भीती काढून टाकावी. All kinds of fears. सर्व पद्धतीची भीती तुमच्या जीवनातनं देवाने काढून टाकावी. You know, the enemy is trying to keep your eyes on the trouble. पण माहितीये का काय, सैतान म्हणजे शत्रू जो आहे ना, तो तुमचे डोळे त्रासांवरतीच ठेवत आहे. He doesn't want you to put your eyes on God. त्याची इच्छाच नाही की तुम्ही तुमचे डोळे देवावर ठेवावे. He knows त्याला माहितीये, if you put your trust in God, एकदा का या माणसाने देवावरती विश्वास टाकला all his fear will की vanish. त्याच्यानंतर त्याच्या मनातली सगळी भीती निघून जाणार. The devil wants you to be chained in your own misery. सैतानाची हीच इच्छा आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या त्रासांमध्ये असं साखळ दंडांनी बांधलेलं राहावं. But God wants you to be free. परंतु देवाची इच्छा आहे की तुम्ही मोकळं व्हावं. God wants you to be free. देवाची इच्छा आहे की तुम्हाला आझादी मिळावी. God doesn't want you to live in torment. देवाची अजिबात अशी इच्छा नाही की तुम्ही छळांमध्ये जगावं. God wants you to move ahead in life. देवाची इच्छा आहे की तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जावं. He wants to assure you देवाची इच्छा आहे की देवाला तुम्हाला ही खात्री द्यायची that आहे if you come under his wings, की तुम्ही जर देवाच्या पंखांखाली आलात there is nothing to fear. तर एकही गोष्ट अशी नाही की ज्याला आपण घाबरावं. Nothing to fear. कुठल्याच गोष्टीला आपण मग घाबरायची गरज नाही जर देवाच्या पंखांखाली आपण राहायला आलो तर. You know, the mother hen, तुम्हाला माहितीये कोंबडी, आई कोंबडी, जिला पिल्लं असतात, she has many chicks. तिला अनेक पिल्लं आहेत. Whenever she sees an eagle fly जेव्हा केव्हा above, ती मोठ्या गरुडाला उडताना पाहते वर, suddenly अकस्मात she makes a very strange noise, ती एक विचित्र वेगळाच आवाज काढते. a different noise वेगळाच आवाज जो ती नेहमी काढत नाही, that only the chicks know. आणि तो आवाज फक्त तिच्या पिल्लांना माहिती असतो. And she spreads her wings, आणि आपले पंख ती कोंबडी असे पसरते, and all the chicks come running under the आणि wings. पटापटा तिची सगळी पिल्लं तिच्या पंखांखाली येतात. Wherever they are, they come मग running. जिथे कुठे ती पिल्लं असतील तिथून ती सैरा वैरा अशी धावत धावत येतात
आईच्या पंखाखाली and she covers them आणि ती आपल्या सगळ्या पिल्लांना झाकून घेते and she puts her face up आणि आपला चेहरा असा वर करते and doesn't allow the eagle to come आणि close. अजिबात त्या गरुडाला पिल्लांना हात लावायला म्हणून येऊ देत नाही. Praise God. देवाला धन्यवाद की खबरदार आला आणि हात लावला माझ्या पिल्लांना तर. But if one of the chicks comes out, पण समजा एखादं पिल्लू त्या पसरलेल्या पंखांमधनं निघालं बाहेर that is the chick's fault. तर ती पिल्लाची चूक आहे ना. So you also don't come out of the wings of God. तसं तुम्ही पण देवाच्या पंखांखाली राहायला आलेले आहात तर असे निष्ठून नका ना जाऊ. Stay under God. कशाला इकडे तिकडे भटक Stay with God. देव एके देव देव धुने देव देवात Seek His राहा face. देवाला शोधा Pray every day. देवाला रोज प्रार्थना करा. That is the meaning of coming under the wings of God. त्यालाच म्हणतात देवाच्या पंखांखाली येणं. Don't do wrong. आणि चुकीचं काम करू नका. Walk straight. सरळ मार्गी जीवन Love जगा. God. देवावर प्रेम करा. Everything will be fine. बस बाकी सगळं आपल्या जीवनामध्ये सुरळीत होईल. Praise God. देवाला धन्यवाद. God says देव बोलला in Isaiah 54 verse 4, यशया 54 अध्याय त्यातलं 4थं वचन fear not, भिऊ नका for you will never be ashamed. कारण कधीच तुम्ही लज्जित होणार नाही Be not confounded, आणि तुम्ही असे घाबरू नका for you will never be disgraced. कारण कधीही तुम्ही लज्जित होणार नाही अपमानित होणार नाही For you will forget the shame of your youth. कारण तुम्ही तुमच्या तारुण्याची लज्जा विसरून जाल. Praise God. तारुण्यात झालेले अपमान तुम्ही विसरून जाल. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, तसं माझ्या प्रियानो this is what happened to our first parents when God created them. आपल्या पहिल्या पालकांचं असंच झालंय. जेव्हा आपल्या पहिल्या पालकांना देवाने निर्माण केलं होतं तेव्हा They were under the shade of God. ते दोघही देवाच्या सावलीखाली छायेखाली होते. They were like in the womb of God. जणू काही देवाच्या ओटीपोटात ही दोन बाळं पुरुष आणि स्त्री होती असा प्रकार. But as they sinned, पण मग जसं त्यांच्याकडनं पाप झालं the devil started tormenting them. सैतानाने त्यांचा छळ करायला They सुरुवात came out of the Garden of Eden. आणि मग ते एदेन नावाच्या बागेतनं बाहेर पडले. It was like being separated from the womb of God. असं काहीतरी की जणू देवाच्या ओटीपोटातनं पहिला पुरुष पहिली स्त्री ही दोन बाळं बाहेर गेली And fear gripped them. आणि त्याच्यामुळे भीतीचं घर त्यांच्या हृदयात झालं. When God is not on your side, असंच होतं जेव्हा देव आपल्या बाजूनी नसतो fear takes over. त्याला भीती आपला ताबा घेतेच. That is why Jesus came on this आणि earth. मग म्हणूनच तर येशू ख्रिस्त या जगात आले. He came to take away our sins. येशू ख्रिस्त आपलं पाप घेऊन जायला आले. Bible says बायबल म्हणतं He took the sins of the whole world येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. and died on the cross of Calvary काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. for you and for me. तुझ्यासाठी माझ्यासाठी येशू मरण पावले. Why? का That we may be reconciled back to की God. आपला सर्वांचा समेट देवाशी परत व्हावा. Because कारण God hates sin. देवाला पापाचा तिरस्कार आहे. देवाला पाप आवडत नाही. God does not hate a sinner, but He hates sin. देव पापी माणसाचा तिरस्कार करत नाही पण देव पापाचा तिरस्कार जरूर करतो. Because God is a holy कारण God. देव पवित्र आहे. Holy God. पवित्र देव आहे तो. And that's why म्हणून Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं म्हणजे मानवजातीचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. and on the third day He rose मेल्या again. पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Jesus is here in our येशू midst. आज इथे आपल्यामध्ये हजर आहेत. Bible says बायबल म्हणतं in Matthew 28 verse 20, मत्थ्याचा 28वा अध्याय आणि 20वे वचन Jesus said, येशूच बोलले Lo, पहा I am with you till the end of ages. मी या काळाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या सोबत I आहे. will never leave you, I will never forsake मी you. तुम्हाला कधी सोडणार नाही. मी तुम्हाला कधी टाकणार नाही. Who can say this? हे असं सगळं कोण बोलू शकतं? Only the one who rose from the dead. फक्त जो मेलेल्यातनं परत जिवंत झालाय तोच हे बोलू शकतो ना. Jesus said येशू म्हणाले in John 14 verse 27, योहानाचा 14वा अध्याय 27वे वचन Peace I leave with you, तुमच्या सोबत मी शांती सोडून जात आहे. my peace I give unto you. माझी शांती मी तुम्हाला देत आहे. Not as the peace which the world gives, जी शांती जग तुम्हाला देतं तशी शांती नाही but my peace. पण माझी शांती मी तुम्हाला देत आहे. Let not your hearts be troubled, तुमची हृदय चिंताक्रांत होऊ देऊ नका neither let it be afraid. आणि तुमच्या हृदयांमध्ये भीती सुद्धा येऊ देऊ नका. Praise God. म्हणजे भिऊ नका. So say now, तर आता तुम्ही बोला the Lord is on my side. म्हणा माझ्या मागणं देव माझ्या सोबत आहे. I will not fear. मी भिणार नाही. What can man do to me? मनुष्य माझं काय बिघडवणार. Praise God. देवाला धन्यवाद. Are you feeling comfortable असं already? बोलल्यानंतर आपल्याला बरं वाटतं ना. बरं वाटायला लागतं असं सगळं बोलल्यानंतर. Look to Jesus. तर येशूंकडे बघा. Trust on Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. Let your eyes never miss Him. आपले डोळे कधी येशूंपासून दूर जाता कामा नये. Let your heart never miss Him. आपलं हृदय कधी येशूंपासून लांब जाता कामा नये. Let your vision never be blurred of Jesus. आणि कधी आपल्या दृष्टींपासून येशू अंधुक होता कामा नये. Bible says बायबल म्हणतं in Psalm 56 verse 3, स्तोत्र 56 त्यातलं 3रं वचन when I am afraid, I will
trust in you, O जेव्हा मी God. घाबरीन तेव्हा मी तुझ्यावरच विश्वास ठेवीन दे बाप्पा. Whenever I am afraid, I will trust in you, O जेव्हा God. केव्हा मला भीती वाटेल तेव्हा तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवून जगीन. Praise God. देवाला धन्यवाद. Fear may come. आणि भीती येईल कदाचित. Fear of many things will come. अनेक गोष्टींची भीती कदाचित आपण जगत असताना आपल्यावर येईल. But trust in Jesus to come through. पण तरी तुम्ही येशूंवर विश्वास ठेवून जगा की या सगळ्यात येशू तुम्हाला पार दे. He will be with you आणि येशू तुमच्या सोबत राहतील. and He will help you. येशू तुम्हाला मदत करतील. Bible says in Deuteronomy 31 verse 6, अनुवादाचा 31वा अध्याय 6वे वचन बायबल म्हणतं, be strong and courageous. बलवान राहा, जरा धीराने राहा, Do not fear. भिऊ नका Do not dread any one of them. आणि कुणाचीच अशी भीती बाळगू नका. Because it is the Lord your God who goes with you. कारण तुझा प्रभू तुझा परमेश्वर तुझ्या सोबत आहे. Praise God. मग कशाला घाबरायचं आणि कुणाला घाबरायचं. So even though I walk through the valley of shadow of death, आणि म्हणून जरी मी मृत्यूछायाच्या दरीतून चाललो I shall not fear any evil. तरीही कुठल्याही अरिष्टास मी भिणार नाही. For you are with me, my कारण तू माझ्या God. सोबत आहेस माझ्या देवा. Amen. असं म्हणायचं. The first thing to cancel fear from your life is to surrender your life to Jesus. आणि तुमच्या आयुष्यातनं तुम्हाला जर भीती रद्द करायची असेल ना तर त्याची पहिली पायरी आहे तुम्ही तुमचं जीवन येशूंना द्या. Right now, अगदी आता या वेळेला open your heart to Jesus. आपलं हृदय येशूंसाठी उघडा Let Him come in your heart. आणि येशूंना तुमच्या हृदयामध्ये येऊ द्या. Say, Jesus, come into my heart. येशूंना म्हणा तुम्ही की येशू माझ्या हृदयात ये. Remove my fear. माझ्या हृदयातली भीती काढून टाक. Give strength to me. मला शक्ती ताकद दे Let me overcome everything. आणि सगळ्या गोष्टींवरती मात करायची मला कुवत दे. Praise God. देवाला धन्यवाद. Read the Bible every day. बायबल रोज वाचा. Pray every day. प्रार्थना सुद्धा रोज करा. Praise God. देवाला धन्यवाद. Every evil spell that is working in your life, आणि मग जे काही वाईट बंधनं म्हणा, अरिष्ट म्हणा, वाईट पाश तुमच्या जीवनात काम करत असतील, I command those evil powers to go out of your life in Jesus' त्या name. सर्व वाईट दुष्ट आत्म्यांच्या शक्तींना तुमच्या जीवनातून निघून जायची आज्ञा मी येशूच्या नावात करतो. Every spell, every divination, I command it to go from your life in Jesus' name. तुमच्या आयुष्यातनं प्रत्येक पाश, प्रत्येक सैतानी जाळं, करणी, जादूटोणा, चेटूक, बाहेरचं जे असेल ते सगळं मी येशूच्या नावात बांधून टाकतो तुमच्या जीवनातून. Any power that wants you to die, ज्या कुठल्या सामर्थ्याची इच्छा आहे की तू मरावस be removed from your life in Jesus' ते name. सामर्थ्य तुमच्या जीवनातनं निघून जाऊ दे. Evil people that are laughing at your misfortunes, आणि जी दुष्ट माणसं तुमच्या दुर्भाग्याकडे बघून, दुर्घटनेकडे बघून तुमची मस्करी आणि थट्टा करतायत, will cry from now on in Jesus' name. आतापासून पुढे ती रडतील येशूंच्या नावात. Those people who are jealous of you, ज्या लोकांना तुमची ईर्ष्या होते म्हणजे जे लोक तुमच्यावर जळतात, God will never allow you to see their face ever again. ते तुम्हाला कधीच त्यांची तोंड परत पाहायची परवानगी देणार नाही. Because God is releasing His mighty power on you कारण ते tonight. त्याचं महान सामर्थ्य तुमच्यावरती मोकळं करत आहे.